गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मस्के, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक मोरे आणि त्यांच्या टीमने दिनांक 12 जानेवारीला देसाई नाका शीळ डायगर परिसरामध्ये एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ ओना चिडोजी एलेज बैट, राहणार मस्जिद बंदर मुंबई आणि मूळ राहणार आहे नायजेरियन। याच्या ताब्यामध्ये आपल्याला देसाई नाक्याला एकूण 661 ग्रॅम MD अंमली पदार्थ मिळून आला। त्याची किंमत सुमारे 66,18,000 रुपयाच्या जवळपास आहे। या आरोपीवर यापूर्वी बांद्रा मुंबई येथे NDPS अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीत असून त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा दिनांक 17 जानेवारीपर्यंत आहे। सदर गुन्ह्यामध्ये या आरोपीनं अंमली पदार्थ कुठून आणले, त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत आणखीन कोण सहभागी आहे, कोण आरोपींचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि इथं ठाणे परिसरामध्ये किंवा शीळ डायगर परिसरामध्ये तो अंमली पदार्थ तो कुणाला विकणार होता किंवा कुणाला पुढे सप्लाय करणार होता, देणार होता, त्या अनुषंगानं पोलीस अधिक तपास करत आहेत। दिनांक 9 जानेवारीला गोवेनाका कोणगाव भिवंडी येथे 2 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले। एक नौशाद शेख आणि मोहम्मद अन्सारी यांच्याकडून जवळपास 467 कोडिन फॉस्फेट युक्त रसायनाच्या औषधाच्या बाटल्या मिळून आल्या। त्याच्यामध्ये अल्टोरेक्स CD आणि RD कोडीमोस्टर अशा या बाटल्या आहेत। सदरच्या औषधाच्या बाटल्या हा नशेकरता किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो। या गुन्ह्यातील जो आरोपी अटक आहे नौशाद, याच्यावर देखील पूर्वी एक गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये देखील अँटी नार्कोटिक सेल सदरच्या बाटल्या किंवा औषधाचे हे जे अंमली पदार्थ आहेत ते कुठून आणलेले आहेत, कुणाला सप्लाय करणार आहे किंवा त्याचं कोण सेवन करण्यासाठी कुणाला देणार आहे, त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत आहोत। सदरच्या औषधाच्या बाटल्या ह्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा औषधाच्या दुकानामध्ये विदाउट प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी त्याच्यावर बंधन आहे। या आरोपींनी ह्या बाटल्या कुठल्या मेन डिस्ट्रीब्युटर आहेत का, सप्लायर आहेत का किंवा जे मोठे स्टॉकिस्ट आहेत यांच्याकडून खरेदी केल्या, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो। कशा प्रकारे वापर करतो? सदरचं कफ सिरप हे नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर केला जातो। हे डायरेक्टली कंझ्युम केलं जातं किंवा सेवन केलं जातं, ज्याच्यामुळे कोडिन फॉस्फेट या रसायनामुळे त्याचा परिणाम शरीरावर आणि मेंदूवर होऊन नशा त्याच्यामध्ये भाव येतो। अजून यांच्यासोबत कोण आरोपी आहेत किंवा कोण याच्यामध्ये सामील आहेत त्याचा देखील तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करत आहे।